तुम्ही कुठली बी औषधं मारून घडाचं वाटोळं करून टाकतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आपला आहे केळीवरच्या विविध रोगांवरती. केळी डाग पडू किंवा तांबेरे असो, पावसाळ्याचं वातावरण आहे आता. भरपूर ठिकाणी शेतकऱ्याच्या घडाव स्पॉट पडायला लागले. तर इथं बघू शकता घडाव तुम्ही. हे घडाव पूर्णपणे टिपकं टिपकं पडले. ते प्रत्येक घडाव असं स्पॉट पडायला लागले. ते ही जर आपण कंट्रोल नाही केलं स्पॉट, तर आपला माल जे आहे ते एक्सपोर्टला जाणार नाही. एक्सपोर्टला जाणं महत्वाचं आहे. एक्सपोर्टला माल जर नाही गेला तर लोकल कॅरेटला रेट लय झालं 12-13 रुपये. एक्सपोर्टर रेट जे आहेत ती 22-23 रुपयेपर्यंत गेले. ते तर आजच्या व्हिडिओतून आपण तीच तुम्हाला सांगणार आहे की घडावरील विविध डाग कसं कंट्रोल करायचं, रोग कसं माहीत करायचं. तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून आपलं शेती संबंधित सगळं व्हिडिओ येतं आपल्या चॅनलला अपलोड झाल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती भेटेल. शेतकरी मित्रांनो, तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज सांगणार आहे की घडाव विविध रोग कसं ओळखायचं. आता वातावरण इतकं खराब आहे, कधी पाऊस पडायला लागलाय. तर केळी बागायतदारांवरती नवीन प्रश्न पडलेत आहे की रोग ओळखायचं कसं. सगळ्यात महत्वाचा रोग असतो लहानपणीचा, घडवेन पडला झाल्यानंतरचा, ती जी आहे ती फक्त असतो ती डाग, मच्छरचं स्पॉट. तर स्पॉट बाबतीत जर बोलायला लागलं तर ही सुरुवातीचं स्पॉट आहे. इथं बघू शकता तुम्ही मच्छरनं स्पॉट केलेलं डाग कसं पडले. ते हे टिपका टिपका हे कंट्रोल होत नाही. तर प्रत्येक केळावर असं टिपका टिपका पडले. ते हे आपल्याकडून फ्रूट केअर करायचा राहिला होता डाग, नाहीतर आपल्या कुठंच बागत फक्त एक 5-10% माल राहिलेला आहे. फक्त फ्रूट केअर केल्यामुळं असं डाग कुठंच मच्छरचं पडलं नाही. तर फ्रूट केअरचा भरपूर फायदा आहे. तर आपल्या चॅनलवर एक फ्रूट केअरचा व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघा नक्कीच. तर सुरुवातीच्या काळात तुम्हाला काळजी कुठली घ्यायची, एक तर फ्रूट केअर 100% शेतकरी मित्रांनो करा. जर फ्रूट केअर नसाल करत तुम्ही, तर घड वेन चालू आहे त्या टायमालाच तुम्ही मच्छर स्पॉटवरती फवारण्या घ्या. तर स्पॉटवरती फवारण्या कुठल्या घ्यायच्या आहे, तर तुम्ही सुरुवातीच्या काळात टाटा मेडा वापरू शकता. टाटा मेडा तुम्हाला 1 मिलीनं वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या घडावर मच्छर बसून स्पॉट करू नये. टाटा मेडाचा एक स्प्रे घेतला की बदलून दुसरा स्प्रे घ्यायचा. म्हणून तुम्हाला घ्यायचा स्प्रे कॉन्फिडर सुपरचा स्प्रे घ्यायचा आहे. ही स्प्रे जे येतं ती तुम्ही जेवढं घ्याचाल सुरुवातीच्या चालूला तेवढं फायद्याचं आहे. आता वातावरण इतकं खराब आहे शेतकरी मित्रांनो, पट्ट्यात सुद्धा मच्छर चालू आहेत. तर पट्ट्यातल्या मच्छर काचा जाऊन गडा बसते. तर कारण काय, पट्ट्यात आपल्या घाण बघू शकता. हे पट्ट्यात या आपण टाकलेली घाण आहे. व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला माहिती अपूर्ण भेटेल. ही पट्ट्यातली आपली घाण असती, पानं पिलं कापलेली येते. आपण त्या पाना पिलात काय होतं, पावसाचं पाणी पडतं आणि ते पाणी पावसाचं पडल्यामुळे मच्छर तयार होते. ते आपण मसवर फवारण्या घेतो, पण खाल्ल्या फवारणीचं काय, खाल्लं जर मच्छर कंट्रोल नाही झालं तर ती घडावर जाऊन वर स्पॉट करणार. तर आपल्याला काय करायचंय, खाल्लं एक पाल्याचा पट्टा आहे, त्या पट्ट्यातनं बी आपल्याला एक स्प्रे ठेवायचा आहे. फंडाल म्हणून औषध येतं, 1 मिलीचं प्रमाण आहे. 1.5 मिलीनं जरी वापरलं तरी चालतं. फक्त ते औषध मारताना घडा औषध उडलं नाही पाहिजे असं मारायचं, कारण ती घडा औषध जास्त चालत नाही. घडाव जर औषध ती गेलं तर डाग पडते. त्यामुळे ती औषध मारताना तुम्हाला तेवढी काळजी घ्यायची. तुम्ही खाली डेसिस 100 बी मारू शकता, पण फंडालचा रिझल्ट चांगला आहे. आणि फंडाल औषध मारताना तुम्ही आपली जी घरची अंडी आहे ती जर अंडी त्यात टाकून जर उग्रवास जरा तयार केला तर तुमचं घडाव मच्छर स्पॉट करणार नाही. तर खाल्लं मच्छर जर पूर्णपणे जर संपलं तर वरती मच्छर जाणार नाही. तर त्यामुळे खाल्लं जी फवारणी आपल्याला ती कमीत कमीत आठवड्यातनं एक 5-6 दिवसातनं तर तुम्हाला एक फवारणी घ्यायची. 100% घ्यायची म्हणजे घ्यायची, खाल्ली आणि वरची. आणि आता वातावरण इतकं खराब आहे, सुरुवातीच्या काळात तुम्हाला फक्त काय करायचे, ते मच्छर स्पॉट फक्त कव्हर करायचे. ते मच्छरवर जेवढं फवारणी करता ती बरं. त्यानंतरची जी आपली स्टेप असती ती स्टेप खरीच आता आहे. व्हिडिओ स्किप करू नका. ही आपल्या चालू मागला जो व्हिडिओ होता ती फक्त मच्छर बद्दल होता. इथनं पुढं खरी आपली घडावरची मेहनत चालू होणार आहे, जेणेकरून आपला माल एक्सपोर्टला चांगला तयार होईल. तर तिथून पुढे जी शेतकऱ्यांपुढे भरपूर प्रश्न चालू होतात. पाऊस पडतोय, पाऊस पडल्यावर काय होतं, आपला माल एक 50% फुगायला लागला की घडवा आपल्या डाग चालू होते. ही बघून घ्या डाग. ही डाग नंतर कुठल्याच फवारणी निघणार नाही. हिथं पडलेला आहे डाग, बारीक बारीक ठिपकं पडले. ते प्रत्येक ह्याच्याव ह्या इथंही बघा, इथंही बघा तुम्ही, इथं काय झालंय, तेलकट डाग पडलाय पूर्णपणे. तर ही सुरुवातीला आपण म्हणजे डाग पडते ते कशानं ते तुम्हाला सांगतो. काय झालंय, वातावरण बरोबर चेंजिंग झालंय, पाऊस पडतोय. ह्याच्या आधी माझ्या प्लॉटवर कुठंच तुम्हाला डाग नव्हता दिसणार, कारण की उन्हाळा होता एकदमच. आता पावसानं काय केलं, या
उन्हाळ्यातच पाऊस येऊन आपलं वाटोळ चालू केलंय. पण आता काय जणांसाठी चांगलं झालंय, काय जणांसाठी वाईट गोष्ट आहे. जाऊ द्या, निसर्गाचा आपण मालक नाही. तर विषय काय आहे, वातावरणाचा भरपूर चेंज आहे. ती घडाला सहन झालेलं नाही. वॉटर सोल्युबल डाग आहे. जास्त पाणी बी झालं की नाही आपल्या प्लॉटला, तरी बी ती असं डाग यायला चालू होते. तर ही डाग, वॉटर सोल्युबलचं डाग जर आपण कंट्रोल नाही केलं तर काय विषय आहे, एक्सपोर्टला माल चालत नाही. आता व्यापारी भरपूर वेळा माझ्या प्लॉटमध्ये येऊन गेले ते, की जास्तीत जास्त एक 5% ते 6% वॉटर सोल्युबल डाग आहे, एवढा चालतो. वॉटर सोल्युबलचं डाग जे येतं ही तेलकाट, जर 40-50% कडे गेलं तर तुमचा माल एक्सपोर्टला जाणार नाही. तुम्हाला फक्त करावं लागणार पछतावा. तर आता आपण ह्या वॉटर सोल्युबल डागासाठी फवारण्या कुठल्या घ्यायला पाहिजे द्या. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला घडाव फवारण्या घ्यायचे ते बुरशीनाशक. बुरशीनाशक फवारण्या. आता तुम्ही माणसाला बुरशीनाशक फवारायचं म्हणल्यावर आम्ही टमाट्यावर मिरची औषध मारतो, ते आणून मारतो, ह्याच्यावर चालतंय का? तसं नाही शेतकरी मित्रांनो. जी घडाव स्प्रे चालतो बुरशीनाशक, तीच तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तुम्ही कुठली बी औषधं मारून घडाचं वाटोळं करून टाकतात. आपण एवढे बरेच कष्ट केलेलं असतं, ती थोड्या फवारण्यासाठी ती व्यर्थ घालवायचं नाही आपल्याला. जी घडाव चालती फवारणी तीच घ्यायची. मग आता फवारणी कुठली चालती, तर इथं सगळ्यात बेस्ट जर औषध आलं तर बुरशीनाशक, तर आमिस्टार टॉप. आमिस्टार टॉप तुम्हाला 1 मिलीनं मारायचं आहे. इतका रिझल्ट त्याचा बेस्ट आहे. तुमचं जे वॉटर सोल्युबल डाग आहे ती त्यांनी येणार नाही. तर ती तुम्हाला बुरशीनाशक स्प्रे जी आहे ती 8 दिवसातनं किंवा 5-6 दिवसातनं घ्यायचं आहे. वातावरण चेंज झालं, पाऊस पडायला लागलं की डाग ती तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे. तर दुसरं अजून औषध कुठलं आहे, तर तुम्हाला कोरोमंडल कंपनीचं मॅग्नाइट हे बी औषध येतं. त्याचं बी 1 मिलीचं प्रमाण आहे. 3 टाटाचं सोनिक फ्लो म्हणून एक औषध येतं, त्याचं बी 1 मिलीचं प्रमाण आहे. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला आपल्या प्लॉटवर, घडावर फवारणी घ्यायची. तर घडाव फवारताना तुम्ही म्हणसाल आता फवारणी करताना पंप कुठला वापरायचा. पंप बघू शकता, आणि नवीन फुल जोडलेलं आहे आपण हे फवारण्यासाठी. ही फुल तुमचं एकरात 2 ते 3 पंपात तुमचं औषध होणार असं फुल आहे. हे जर तुम्हाला मी नंतर सांगतो. आपल्याला आता तांबेऱ्याबद्दल बी चर्चा करायची. नंतर पुढे थोडं व्हिडिओ स्किप कर नका, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल. तुम्हाला मी वॉटर सोल्युबल डागाबद्दल सांगितलं. तुम्ही जेवढं बुरशीनाशक स्प्रे घेणार, फक्त घडाव चालते तर असं स्प्रे घ्या. घडाव अजून कस्टोडिया बी चालतं. कस्टोडिया 1 मिलीनं मारलं तरी बी चालेल. टाटा मेडा मिक्स करून त्यात, म्हणजे थ्रिप्स दोन्ही बी आपलं कंट्रोल करणार आहे. दोन्ही 1-1 मिलीनं स्प्रे घेतला तरी चालेल. फक्त घडाव फवारण्या कुठल्या घ्यायच्या, जी घडाव चालते त्या आहे ती फवारण्या घ्यायच्या. नाहीतर उगं कुणाचं काय बी ऐकून फवारण्या करचाल आणि घडाव डाग पडचाल, आणि जेवढं आपण मेहनत केली या तेवढी तुम्ही वाया घालवचाल. तर तुम्हाला ती काळजी घ्यायची. वॉटर सोल्युबल डाग येणार नाही तर ती ओळखायला शिका. वेगवेगळे रोग जवळून बघितलं की तुम्हाला नक्कीच समजून जातील. तर आपण दुसरा पर्याय निर्माण होतो शेतकऱ्यांपुढं, ती सगळा डेंजर पर्याय बघा, ती तांबेऱ्या. तांबेऱ्या इलाज काय, तर तांबेऱ्या सगळ्यात बेस्ट इलाज फक्त एवढंच आहे की आपल्या घडावर वारंवार फवारण्या घ्यायचा. आणि तांब्या रोग येतो कधी आपल्या शेतकऱ्यांना माहित नाही. तुम्ही लहानपणीच तांबेऱ्याच्या फवारण्या करणार तर ती व्यर्थ आहे. तुमचं टायमिंग व्यर्थ, औषध व्यर्थ. तर तांबेऱ्या ओळखायचा कसा, आता ही माल जवळजवळ 95% फुगलाय, फक्त 5% फुगायचा राहिलाय. घडाची रास बघू शकता. आपलं आपलं वजन इथं 35 किलोच्या सरासरी खाली आलेलं नाही. जैनी व्हरायटी 5% फुगायचा राहिलाय. पाऊस जरा नॉर्मली चालू आहे आपल्या भागात. म्हणजे घडात जी पाणी आहे ही बघू शकता. हे घडातलं पाणी इथं बसतं. दोन्ही केळाच्या मध्ये पाणी असतं. आतमध्ये या दोन्ही घडा केळाच्या आतमध्ये तुम्हाला बघायचं इथं तांबेऱ्याला चालू होतो. तर आपल्यात तांबेऱ्या आला नाही. जवळजवळ एक 10 दिवस झालं पाऊस चालू आहे, तर तांबेऱ्या आपल्यात आला नाही. कारण की आपण घडा फवारणी घेतले ते. आमिस्टार टॉपची एक फवारणी झाली आपली. परत टाटाचं आपण सोनिक फ्लो बी एकदा मारलं मॅग्नाइट सोबत, तर त्याचा रिझल्ट चांगलं भेटले. ते 4-5व्या दिवशी फवारणी केल्यामुळं. तर वारंवार रोज जर पाऊस चालू राहिला तर तुम्हाला 4-5 दिवसातनं ही स्प्रे घ्यायची. ते तांबेऱ्या जर नाही कंट्रोल केला तर पूर्णपणे व्यापारी आपलं माल असं एक्सपोर्टला फेकून देतात. आणि तांबेऱ्याचं केळ कसं होतं, आता तुम्हाला इथे मी केळ फाडून दाखवतो. ही केळ आहे का, पूर्णपणे असं लाल व्हायला चालू होतं. ही साईड आहे का, दोन्ही साईडनं लाल चालू होतं. ह्याच्यातलं पाणी आहे, ह्यातलं पाणीच निघत नाही. त्यामुळं काय होतं, तांबेऱ्याला चालू होतो. ही केळ पहिल्या लहानपणी काय येत नाही. लहानपणी केळं सुरुवातीला अशी असतात, ह्यातनं पाणी वगळून खाली पडतं. पण फुगल्यानंतर ही दांड होतात अशी, ह्यातनं पाणी येतच नाही बाहेर. पाणी कसं येणार बाहेर, नाही येणार. मग आपल्याला काय करायचं, तिथं तांबेऱ्याची फवारणी घ्यायची. जेवढं तुम्ही तांबेऱ्याची फवारणी घ्याचाल त्या टायमाला तेवढं तुमचा फायदा आहे.
कारण की वातावरण खराब आहे. फवारण्या जेवढं घेणं होईल तुम्हाला तेवढं घ्या. वातावरणात आपण मालक नाही. तांबेऱ्या वॉटर सोल्युबल डाग ओळखायला शिका, जेणेकरून आपला माल एक्सपोर्ट पासून कोणच अडवणार नाही जायला. कारण एक्सपोर्टला भरपूर मागणी आहे, रेट चांगला येतं. तर आता आपण काय करू, तांबेऱ्याबद्दल बी तुम्हाला अमिस्टर टॉप तांबेऱ्या बी औषध चालतं बरं का. सुरुवातीच्या काळात काय करायचं तुम्हाला, फक्त स्पॉट बद्दलचं आणि नॉर्मल एक 22 टीनची फवारणी घेतली तरी चालेल. 22 टीन सुरुवाती स्टेपला घ्यायचंय आणि घरती 40% फुगायला आला तर तुम्ही 22 टीनची फवारणी जरी घेतली तरी चालेल. 1-1.5 ग्रॅम 22 टीन टाटा मेडा 1 मिलीनं 22 टीन 1.5 ग्रॅमनं फवारलं तरी घडाव चालेल. तर आता आपण घडाव फवारणी करायची कशी, पंप कुठला वापरायचा त्याबद्दल आपण बोलणार आहे. तरी आपला 20 लिटरचा पंप आहे. काय STPनं फवारा म्हणून असं काय लिहिलेलं नाही. 20 लिटरचा पंप आहे. आता ह्याच्यात मी सुरुवातीला आता पाणीच भरलंय बरं का, तुम्हाला दाखवाय पाहिजे. तुम्ही म्हणसाल औषध आहे काय, तर काय विषय, घडा आपल्याला डाबी पडून द्यायचं नाही, वारंवार फवारणी होणार आहे. तर आम्ही काय केलंय, एक नवीन फुल जोडलेलं आहे इथं. भरपूर शेतकऱ्याला माहित नाही. फुल बघून घ्या, फुल आधी नीट बघून घ्या. ही फुल जी आहे, एकच फुल आहे. या फुलाला भरपूर फायदा आहे. एकरात कमीत कमी 2 ते 2.5 पंप लागतात, म्हणजे 50 लिटर पाणी. आणि फवारणी कशी करायची ही, ह्याच्यातनं स्प्रे बघा तुम्ही कसा येते, किती बारीक येत आहे. आणि फवारणी तुम्ही अशी करत चाल तरी चुकीच आहे. ही घडाव फवारणी अशी जर तुम्ही केला तरी चुकीचं औषध वेस्ट. घडाव फवारायचा योग्य, योग्य म्हणजे अचूक कसं फवारलं जातं तर हे बघून घ्या. खाल्ल्या साईडला आपल्याला असं धरायचंय, खाल्ल्या साईडनं असा नवजल धरायचा, गोल फिरवायचाय, औषध वरल्याकडे पर्यंत गेलं. हे घडाव बघून घ्या, हिथं आपल्याला नवजल धरायचंय. वर बघा तुम्ही, पूर्णपणे वरल्या घडा खाल्ली केळं सगळ्या औषध जाते. आपल्याला गोल फिरवायचे, प्रत्येक घडागणी आपल्याला गोल फिरवायचे. इकडे माग बघा, आता ह्या घडावर बी आता फोडून दाखवत आहे. इथं आपल्याला धरायचं, डाग पडणार नाही, घडाव काय होणार नाही. वरती स्प्रे बघा, असा गोल येडा तुम्हाला घडाव घ्यायचा आहे आणि तुमचा भरपूर फायदा होणार आहे. ह्या फुलान ही दुरी असेल तर दुरी साईडनं ओके. जास्त पंपला लागत नाही. तर एकरात आतापर्यंत माझं पंप पावरा गेले ते झालं 2 म्हणजे 40 लिटर पाणी गेले. म्हणजे तुमचं औषध बी वाचणार. एकदा औषध आणलं की तुमचं औषध भरपूर फवारण्या, म्हणजे त्याच्यात जवळजवळ 2-3 फवारण्या 100% होणार. आणि एन चालू होताना काय होतं, बरेच शेतकरी प्रश्न आहे, ते खाल्ला पाना पिवळा पडतो, तर ते जरा मुळी ताण येतो. त्यामुळे खाल्ला पानं जी ती खाल्ली पिवळी पडायला चालू होतात. जर पानं जर वर चालली सरकत तर करप्या वाढला म्हणून शेतकऱ्यांनी समजून घ्यायचं. तर मला आजच्या व्हिडिओतून एवढंच सांगायचं होतं की तुम्ही घडावरली विविध रोग आहेत ती ओळखायला शिका. आणि जेवढं शक्य असेल तेवढं, आता पावसाळ्यात दिवस आहेत, घडाव फवारण्या घ्या. तुम्हाला फुल कुठलं वापरायचं, औषध कुठलं वापरायचं ते सांगितलं. तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आजचा जे आपला ती जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जय जवान जय किसान.